हाय नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की फार्मर आय डी कार्ड आयडेंटिटी प्रूफमध्ये आपल्याला कशा प्रकारे काढायचं आहे। जसं तुम्ही इथे बघू शकता, तर अशा प्रकारे तुम्हाला जर फार्मर आय डी कार्ड बनवायचं असेल ऑनलाईन आणि याची प्रिंट वगैरे किंवा आयडेंटिटी प्रूफमध्ये काढायचं असेल तर ते आपण ऑनलाईन कशा प्रकारे काढू शकतो, तर ते आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या किंवा पी सीच्या इथे क्रोम ब्राउझरमध्ये यायचं आहे। इथे आल्याच्या नंतरनं तुम्हाला इथे स्मार्ट CSC टूल्स अशा प्रकारे इथे तुम्हाला सर्च करायचं आहे। इथे सर्च केल्यानंतर इथे जी पहिल्यांदाच साईट आलेली आहे तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्याच्या नंतरनं ह्या साईटवरती आल्याच्या नंतरनं तुम्हाला इथे खाली यायचं आहे। खाली आल्याच्या नंतरनं इथे ऑप्शन पाहायला मिळतील। तर इथे खाली तुम्हाला आय डी कार्ड प्रिंट हा ऑप्शन पाहायला मिळेल, तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्याच्या नंतर इथे पहिल्यांदाच तुम्हाला फार्मर आय डी कार्ड प्रिंट अशा प्रकारे ऑप्शन पाहायला मिळेल। तर इथे ओपन टूलचा ऑप्शन आहे खाली, तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्याच्या नंतरनं इथे तुम्हाला आता आपल्याला इथे सर्व डिटेल्स इथे आपली भरायची आहे आणि आपला फोटोही तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे। तर सर्वात अगोदर इथे तुम्हाला तुमचा जो फोटो असेल तर तो इथे अपलोड करून घ्यायचा आहे। तर इथे अपलोड अँड क्रॉप फोटोचा ऑप्शन पाहायला मिळेल। त्यानंतरनं इथे अपलोड अँड क्रॉप फोटो इथे तुम्हाला क्लिक करायचा आहे। इथे क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही जो गॅलरीमध्ये फोटो सेव्ह करून ठेवलेला असेल, तुम्हाला जो फोटो लावायचा आहे तर तो तुम्हाला फोटो इथे क्रॉप करून इथे अपलोड करून घ्यायचा आहे। तर आता इथे आपण फोटो आपल्याला जो हवा आहे तर तो फोटो इथून आपण सिलेक्ट करून क्रॉप करून किंवा एडिट करून तुम्ही इथून तुम्हाला जेवढा फोटो क्रॉप करायचा आहे तर तेवढा तुम्ही इथे क्रॉपड करून इथे खाली क्रॉप अँड ॲप्लायचा ऑप्शन पाहायला मिळेल, तर इथे क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्याच्यानंतर तुमचा जो फोटो आहे तर तो इथे अपलोड केला जाईल। त्यानंतर तुम्हाला ज्यांच्या फार्मर आय डी कार्ड काढायचे तर त्यांचा फार्मर आय डीचा नंबर, त्यानंतरनं नाव जे असेल ते, त्यानंतरनं डेट ऑफ बर्थ असेल, त्यानंतर जेंडर मेल फिमेल, त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्यानंतर आधार कार्डचा नंबर टाकून इथे ॲड्रेस टाकायचा आहे। ॲड्रेस टाकल्याच्यानंतरनं खाली लँड डिटेल्स म्हणजे जमिनीची आपल्या जी डिटेल्स आहे तर ती इथे फिल करायची आहे। तर सर्वात अगोदर इथं आपलं स्टेट असेल, त्यानंतरनं जे आता आपली महाराष्ट्र स्टेट आहे तर आता इथे तुम्ही महाराष्ट्र सिलेक्ट करायचा। त्यानंतर तुमचा जो डिस्ट्रिक्ट असेल, त्यानंतरनं जो तहसील असेल, तालुका जो असेल तर तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतरनं इथे डिस्ट्रिक्ट, त्यानंतरनं तहसील, त्यानंतरनं गाव, तर विलेज गावाचं जे नाव असेल ते टाकायचं आहे। त्यानंतरनं सर्वे नंबर, त्यानंतरनं खाता नंबर वगैरे असेल आणि जमिनीचा जो एरिया असेल तो सर्व तुम्हाला इथे डिटेल्स टाकून घ्यायचा आहे। तर ह्याची जी माहिती असेल तर आपल्या 712 उतार्यावरती किंवा 712-8 उतार्यावरती पाहायला मिळेल, तीच माहिती इथे तुम्हाला टाकायची आहे। आणि जर तुम्हाला जास्त जमीन असतील तर तुम्ही इथून अशा प्रकारे जास्त जमीन, जेवढ्या जमीन आहेत तेवढ्या सगळ्या इथे ॲड करू शकता किंवा इथून कमीही करू शकता। इथे डिलीटचा ऑप्शन आहे। तर त्यानंतर इथे सर्व पूर्ण बराबर माहिती भरल्याच्या नंतरनं अपडेट कार्ड हा ऑप्शन आहे, तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्याच्यानंतरनं सर्व माहिती इथे आपण जो फार्मर आय डी कार्ड आहे तर इथे सर्व याच्यामध्ये मेन्शन केली जाईल। त्यानंतर इथे ह्या कार्डची आता आपल्याला इथे प्रिंट करायची आहे, तर इथे प्रिंट इथे क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथून तुम्ही प्रिंट घेऊ शकता। त्यानंतरनं फ्रंट साईट आणि बॅक साईट हे दोन्ही साईट तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा पूर्ण PDF फाईल बॅक आणि फ्रंट साईट दोन्हीही इथून तुम्ही डाउनलोड करू शकता अशा प्रकारे PDF फाईलमध्ये। तर आता इथे आपलं फार्मर आय डी कार्ड रेडी झालेलं आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचं फार्मर आय डी कार्ड 2 मिनिटांमध्ये आय डी कार्डमध्ये बनवून घेऊ शकता। तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला